पुण्यामध्ये आपली प्रतिनिधी आपल्या सोबत जोडली गेलेली आहे। पुण्याच्या मंडईमधून चैत्राली आपल्या सोबत आहे। चैत्राली, मंडईमध्ये काय माहोल आहे? निश्चितच मनोश्री, आपण पाहतोय की या ठिकाणी मानाचे जे गणपती आहेत ते येण्यासाठी आता सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी मोठी तयारी मंडई चौकामध्ये जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी 25 फूट अशी रांगोळी राष्ट्रीय कला अकादमीकडून काढण्यात येत आहे। त्याचे संस्थापक आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल? खरं तर ही रांगोळी तुम्ही संपूर्ण पुण्यामध्ये काढत असता, कशा पद्धतीने ही सेवा देत असता? रांगोळी आम्ही पहिली डिझाईनच्या स्वरूपात होती पहिली, त्यानंतर आम्ही असं ठरवलं की डिझाईन तर आपण नेहमी काढतो, पण काहीतरी संदेश आपल्याला लोकांना जर देता आला तर या रांगोळीतनं बरं होईल। मग त्याकरता आपण स्त्री भ्रूण हत्या, मोबाईलच्या किंवा त्या गर्द वगैरे गांजा अशा गोष्टींमध्ये वेळक्यात अडकलेला तरुण, की मोबाईलमध्ये आत्ता लहान पिढी जी मोबाईलचे संस्कार घेते आहे, परत क्राईम घडतोय मोबाईलच्या ह्याच्यामधनं क्राईम जो घडतो आहे, या सगळ्याचा दृष्टिक्षेप आपण करत आहोत। फार ज्येष्ठांपासून तर लहान मुलांपर्यंत अत्याचार जो होतो आहे, लहान मुलींवरती अत्याचार होतोय, लहान मुलांवरती अत्याचार होतो। संपूर्ण मिरवणुकीमध्ये जे आहे ते तुम्ही ही सेवा देत आहात। एकूण किती कलाकार जे आहेत ते ही रांगोळी काढण्यासाठी सज्ज आहेत? किती ठिकाणी ही रांगोळी काढतात? कमीत कमी 350 ते 400 कलाकार आमचे राष्ट्रीय कला अकादमीचे आहेत। टिळक चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत आमची ही सेवा आहे आणि आम्ही इतर पण कार्यक्रम करत असतो। पुण्यातल्या चतुर्शिंगीच्या भागामध्ये आम्ही पाडव्याला दीपोत्सव करतो, तिथं सुद्धा आपण अशा संदेश देण्याचा आपण पाहतो। सर, खरं तर तुम्ही मानाचे गणपती या मंडई चौकामध्ये यायला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने ही रांगोळी काढतात?